अंदमानचं असं झालं होतं की माझे फ्रेंड तिचे मामा ते अंदमानला नोकरीला गेले होते. तर तिकडे काय तर बॅचलर सारखंच राहायला लागले होते. ते मामा आणखीन 4-5 जण होते ते राहत होते आणि माणसं मिळायची नाही तिकडे हे काम करायला, त्यांनाच करावं लागायचं. तर मग एकदा मधल्या काळात ते सगळेजण घरी आले होते. घरी आल्यावरती काही राहिले वाटतं 15-1 दिवस राहिले आणि मग परत कामावरती रुजू व्हायचं म्हणून परत अंदमानला आले. अंदमानला आल्यावरती बघितलं त्यांचे कपडे सगळे धुतलेले होते, वाया घातले होते व्यवस्थित. तर ते बोलले की हे कसं काय झालं, कोणी केलं असतं, कोणी माहीत नाही, कोणी तुमच्याही कोणी आलं तर नाही केलं का, दुसरं कोणी आलं तर बाकी सगळ्यांचे कपडे धुवेल असं तर करणार नाही. एवढे ते कोणी हे नव्हते की सगळ्यांचे कपडे धुवून त्यांनी ठेवले होते व्यवस्थित, कोणी केलं असेल तर माहीत नाही. आणि त्याच्यानंतर रोजच्या रोज व्हायला लागल्या या गोष्टी. म्हणजे कपडे ठेवून द्यायचे, ते दुसऱ्या दिवशी बघितलं की संध्याकाळी बघितलं तर सगळे धुवून व्यवस्थित ठेवलेले कपडे, वाळत घातलेले. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तुम्ही अंदमानची पण एक गोष्ट सांगणार होता. अंदमानचं असं झालं होतं की माझे फ्रेंड तिचे मामा ते अंदमानला नोकरीला गेले होते. ही साधारणतः 25-1 वर्षांपूर्वी, 25-30 वर्षांपूर्वी. अंदमान तेव्हा फार काय डेव्हलप नव्हतं झालेलं. हां, आणि तिथे फार असं काही हे नव्हतं तेव्हा, की म्हणजे बाकी सोयी सुविधा खूप नव्हत्या. फार लोक जायचे पण नाही अंदमानला. टुरिस्ट डेस्टिनेशन तर ते नव्हतंच तसं. ज्यांची नोकरी आहे काय जायचे तर ते राहायला गेले होते. तर तिकडे काय तर बॅचलर सारखंच राहायला लागले होते. ते मामा आणखीन 4-5 जण होते ते राहत होते. तर आठवड्याभराचे कपडे साचवून ठेवायचे, मग एक दिवस कधी धुणार, असं ते सगळं चालायचं. तर आणि माणसं मिळायची नाही तिकडे हे काम करायला, त्यांनाच करावं लागायचं. तर मग एकदा मधल्या काळात ते सगळेजण घरी आले होते. घरी आल्यावरती काही राहिले वाटतं 15-1 दिवस राहिले आणि मग परत कामावरती रुजू व्हायचं म्हणून परत अंदमानला आले. अंदमानला आल्यावरती बघितलं त्यांचे कपडे सगळे धुतलेले होते, वाया घातले होते व्यवस्थित. तर ते बोलले की हे कसं काय झालं, कोणी केलं असतं, कोणी माहीत नाही, कोणी तुमच्याही कोणी आलं तर नाही केलं का, दुसरं कोणी आलं तर बाकी सगळ्यांचे कपडे धुवेल असं तर करणार नाही. एवढे ते कोणी हे नव्हते की सगळ्यांचे कपडे धुवून त्यांनी ठेवले होते व्यवस्थित, कोणी केलं असेल तर माहीत नाही. आणि त्याच्यानंतर रोजच्या रोज व्हायला लागल्या या गोष्टी. म्हणजे कपडे ठेवून द्यायचे, ते दुसऱ्या दिवशी बघितलं की संध्याकाळी बघितलं तर सगळे धुवून व्यवस्थित ठेवलेले कपडे, वाळत घातलेले. हे आठवडाभर जवळपास झालं आणि त्यांना शंका यायला लागली की कोण करतं आहे, गावातलं कोणी करतं आहे का, कोण, काही माहीत नाही. झालं असं की मामाला एक दिवस बरं नव्हतं. तर ते बोलले की मी आज काही येत नाही कामावरती, मी आज घरीच आराम करतो. ते घरी आराम करत होते आणि त्यांना अचानक दुपारी आवाज आला कपडे धुत असण्याचा. ते आले बाथरूमपाशी, बघितलं, यांनी वाकून बघितलं तर तिकडे एक म्हातारी बाई कपडे धुत होती सगळ्यांचे. आणि ती बाई धुवून कपडे वाया घालत होती. त्यांनी हाक मारली, बाई बघत नाही त्यांच्याकडे. 2-3 वेळा हाक मारली. ते धावत मग खालती आले. खालती येऊन त्या बाई पाशी जायला लागले आणि जसे ते बाईपर्यंत पोहोचले असे ती बाई गायब. कुठे गेली कळलं नाही. मित्रांना बोलून घेतलं की हे बघितले, ती बाई बघितली आहे वगैरे, हे केलं. मी बोलले आपण उद्या थांबूया. मी जर थांबले, दुसऱ्याशी कोणी आलं नाही तिकडे. ते बोलले की तुला काहीतरी भास झाला. भास झाला पण कपडे तर धुतलेले दिसत आहेत ना आपल्याला. पण त्यानंतर ते बंद झालं प्रकार. ते बाईपर्यंत पोचले ज्या दिवशी, त्या दिवसापासून ते कपडे धुणारी बाई गायबच झाली सगळी. ती परत कोणाला दिसली नाही त्यांना. मजा आली मला तर. आज तुला कसं वाटलं? मला खूप मस्त वाटलं. आणि मला अजिबात नाही वाटलं की आपण पहिल्यांदा भेटतोय आणि पहिल्यांदा गप्पा करतोय. आणि जवळजवळ आपण 2 तासापासून रेकॉर्ड करतोय, बोलतोय आपण नुसतं. आणि मला माहिती की अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण जर बोलायला सुरुवात केली तर त्याला दिवस कमी पडेल. मला माहितीच नव्हतं, मला आत्ता गोष्टी आठवल्या, कारण की मी कलेक्शन खूप केलं आहे. पण आयत्यावेळी सगळ्या स्टोरी आठवणं किंवा काही त्यातल्या मोजक्या आठवणं हे फार कठीण असतं. म्हणजे क्लिक होत आहेत आता. आदित्यचे सगळे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील. आणि आपण भेटूया भाई परत एकदा. थँक्यू सो मच. मजा आली भाई, मजा आली. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये एक गुगल फॉर्मची लिंक आहे, ती नक्की भरा. आणि आपण एक सोबत पॉडकास्ट करू, स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि आपण भेटूया परत एकदा. बाय.